मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एका रात्री 3 वाहनांना आग लागली। एक ट्रक अजूनही महामार्गावर आगीत जळल्याचं पाहायला मिळतंय। अग्निशामक दलाकडून आग शमवण्यासाठी, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाले। वाहनांना लागलेल्या आगीमुळे वाहतूक धीम्या गतीने आता सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती ही आग लागलेली आहे। एका रात्री 3 वाहनांना लागलेले ट्रक अद्याप सुद्धा जळत आहे। त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून या ट्रकला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आग शमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आगीत संपूर्ण ट्रक मात्र जळून खाक झाला। तर वाहनांना लागलेल्या या आगीमुळे वाहतूक त्या ठिकाणी धीम्या गतीने सुरू आहे। काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सुद्धा त्रास या ठिकाणी प्रवाशांना आता सहन करावा लागतो। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आता वाहनाला आग लागलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्यासोबत जोडलेत। प्रवीण, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती एका रात्री 3 वाहनांना आग लागली आहे। मात्र केवळ ट्रकची जी आग आहे, ट्रकला जी लागलेली आग आहे ती अद्याप सुद्धा तशीच आहे आणि ती आग विझवण्यासाठी आता अग्निशामक दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे। काय सविस्तर माहिती, काय ताजे सध्याचे अपडेट? कारण नक्कीच काल रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंतच्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती 3 ठिकाणी म्हणजे किलोमीटर 35 ते 39 हा जो भाग येतो घाटमाथ्याचा, खोपोली पोलीस स्टेशनच्या अधिपत्याखाली येतो, तिथे 3 ट्रक्सना आग लागली वेगवेगळ्या वेळेत। आणि पहाटे लागलेल्या आगीमध्ये अजूनही एक ट्रक आहे की ज्याच्यामध्ये ऑइलचे ड्रम्स आहेत, तो ट्रक अजूनही जळतोय। IRBचं देवदूत यंत्रणा, खोपोलीचं अग्निशमन दल घटनास्थळी आहे आणि आग विझवण्याचा ते प्रयत्न करतायत। या आगीच्या घटनेमुळे पुण्याची जी लेन आहे, पुणा लेन, यावरती वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला दिसतोय। बराच वेळ वाहतूक थांबलेली देखील होती आणि आता थोडी आग कमी झाल्याने वाहतूक धीम्या गतीने आता सध्या एक्सप्रेस हायवेवरती सुरू आहे असं समजतंय। करण, नक्कीच प्रवीण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।